नमस्ते, मी डॉक्टर सुवर्णा सातपुते. कल्पतरू वेलनेस वाइब या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. अनेक लोकांना हिवाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये टाचांना भेगा पडण्याचा त्रास होतो. पण ज्या लोकांची वात प्रकृती आहे किंवा जे लोक वात आणि पित्त प्रकृतीचे कॉम्बिनेशन आहे, त्या लोकांना फक्त उन्हाळा आणि हिवाळ्यामध्येच नाही, तर इव्हन पावसाळ्यामध्येही त्यांना टाचांना भेगा पडण्याचा त्रास होतो, ज्याला आयुर्वेदामध्ये पाददारी म्हणतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की टाचांना भेगा पडण्याची कोणती मुख्य कारणे आहेत आणि त्यावरती आपण कोणते सोपे घरगुती उपाय करू शकतो याबद्दल. सगळ्यात पहिला आपण जाणून घेऊया की कारणे कोणती आहेत. आपलं शरीर हे पंचमहाभूतापासून बनलेलं आहे. पृथ्वी, आप म्हणजे जल, वायू, अग्नी आणि आकाश महाभूत. जेव्हा शरीरामध्ये वायू महाभूत आणि अग्नी महाभूताचं प्राबल्य वाढतं, म्हणजेच काय, अग्नी महाभूत आणि वायू महाभूत प्रमाण जास्ती वाढतं, तेव्हा शरीरामध्ये अग्नी महाभूतामुळे शरीरामध्ये पित्तदोष वाढतं आणि वायू महाभूतामुळे शरीरामध्ये वातदोष वाढतो. आता ह्याचा परिणाम काय होतो, तर वाढलेल्या पित्तदोषामुळे शरीरामध्ये जास्ती उष्णता वाढते आणि वाढलेल्या वातदोषामुळे शरीरामध्ये जास्ती कोरडेपणा वाढतो आणि हेच कोरडेपणाचा आणि उष्णतेचा परिणाम आपल्या त्वचेवरती जाणून येतो आणि त्वचेमध्येही कोरडेपणा आणि उष्णता निर्माण होते. आता हे त्वचेमध्ये कोरडेपणा आणि उष्णता येण्याची काय कारणे आहेत ते आपण जाणून घेऊयात. सगळ्यात पहिला आहे चुकीचा आहार, म्हणजेच आहारामध्ये कोरड्या आहारांचं सेवन करणे. आता कोरडे आहार कोणते आहेत, तर साखर, मैदा आणि मीठ हे कोरडे आहार आहेत. मीठ म्हणजे जे काही बेकरी प्रोडक्ट असतात, जसे की लोणचे, पापड आणि वेफर्स वगैरे, यांना लॉंग टाइम प्रिझर्व राहण्यासाठी एक्स्ट्रा मीठाचा वापर केलेला असतो. तर हे साखर, मैदा आणि मीठ यांचा गुणधर्मच आहे की सगळं शरीरामधलं पाणी शोषून घेणे आणि शरीरामध्ये कोरडेपणा आणणे आणि त्याच कोरडेपणाचा परिणाम आपल्या त्वचेवरही दिसून येतो. नेक्स्ट आहे हवामानामधील बदल. म्हणजे जर हवामानामध्ये उष्णता असेल, कोरडेपणा असेल, वृक्षता असेल, तर त्याचा परिणाम आपल्या स्किनवरती दिसायला लागतो. जसं की उन्हाळ्यामध्ये हवामानामध्ये खूप उष्णता असते, खूप कोरडेपणा असतो, खूप वृक्षता म्हणजेच ड्रायनेस असतं. त्याचा परिणाम आपल्या स्किनवरती दिसायला लागतो आणि स्किन पण खूप कोरडी बनते. थर्ड आहे जे लोक फील्ड वर्क करतात, म्हणजे जे लोक धूळ, माती याच्यामध्ये कामं करतात, त्या लोकांचा संपर्क धुळी मातीमध्ये येऊन त्यांच्या पायामध्येही त्या धूळ मातीमुळे वृक्षता निर्माण होते आणि त्या टाचांना भेगा पडण्यास कारणीभूत ठरतं. नेक्स्ट आहे जे लोक जास्ती अनवाणी पायाने चालतात, जे लोक जास्ती वेळ उभा राहून काम करतात, त्या लोकांच्या तळपायामध्ये वातदोष प्रकोप होऊन त्या वाढलेल्या वातदोषामुळे शरीरामध्ये आणि तळपायामध्ये जास्ती वृक्षता निर्माण होते. कारण वातदोषाचं गुणधर्मच आहे की वृक्षता निर्माण करणे आणि पुढे जाऊन टाचांना भेगा पडण्यास कारणीभूत ठरतं. तर आपण हे पाहिले सगळे की टाचांना भेगा पडण्याची कोणती मुख्य कारणे आहेत. कोणत्या कोरड्या आहार घेतल्यामुळे आणि हवामानामधील जर बदल असेल, म्हणजेच हवामानात जर उष्णता आणि कोरडेपणा असेल, त्याच्यामुळे टाचामध्ये भेगा पडतात. जसं जे लोक माती, धूळ याच्यामध्ये काम करतात, त्या माती धुळामधल्या वृक्षतामुळे त्यांच्या टाचांना भेगा पडतात. आणि नेक्स्ट आहे जे लोक अनवाणी पायाने आणि जास्ती वेळ उभा राहून काम करतात, ते वातदोष प्रकोप झाल्यामुळे टाचांना भेगा पडतात. तर आता याच्यावर आपण कोणते सोपे घरगुती उपाय करू शकतो ते आपण पाहूयात. सगळ्यात पहिला आहे सेक घेणे. रोज रात्री झोपण्याच्या अगोदर गरम पाण्यामध्ये खडे मीठ टाकून कमीत कमी 15 ते 20 मिनिटं सेक घ्यायचा आहे. त्याच्यामुळे काय होईल, गरम पाण्यामुळे आणि खड्या मिठामुळे आपल्या तळपायाचा जे वातदोष प्रकोप झालेला आहे तो कमी येण्यास मदत होतो आणि वातदोष कमी आला की तिथली वृक्षताही कमी येण्यास मदत होते आणि तसंच टाचांमध्ये जी घाण अडकलेली आहे, जी माती, धूळ अडकली आहे, ती पण पूर्ण निघून जाण्यास मदत होते आणि टाचां मऊ पडण्यासही मदत होते. 10 ते 15 मिनिटांनी ते पाय व्यवस्थित पुसून घ्यायचे आहे आणि त्यानंतर लेप अप्लाय करायचे आहे. मी 3 प्रकारचे लेप सांगणार आहे, त्यातले तुम्ही कोणताही एक प्रकारचा लेप अप्लाय करू शकता. सगळ्यात पहिला येतं एरंड तेल. एरंड तेल 1 चमचा एरंड तेल, त्याच्यामध्ये 1 चमचा ॲलोवेरा आणि व्हिटॅमिन ईची कॅप्सूल घ्यायची आहे. ती व्यवस्थित कट करून ती त्यामध्ये पिळून घ्यायची आहे. या तिघांचं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून ते आपल्या तळपायावरती व्यवस्थित अप्लाय करायचं आहे. सेकंड येतं तुपाचा. 1 चमचा साजूक तूप घेऊन त्याच्यामध्ये अर्धा चमचा कोकोनट ऑइल आणि अर्धा चमचा हळद टाकायची आहे आणि त्या तिघांचं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून ते आपल्या तळपायावरती व्यवस्थित लेप अप्लाय करायचं आहे.
थर्ड येतं केळी. जी काही पिकलेली केळी असतात ती व्यवस्थित पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये मध ॲड करायचं आहे आणि त्या दोघांचं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून आपल्या तळपायावरती अप्लाय करायचं आहे. ह्या तिघांमधील कोणताही एक लेप तुम्ही तळपायावरती अप्लाय करू शकता. आठवड्यातून कमीत कमी 2 ते 3 वेळा हा जर लेप तुम्ही अप्लाय कराल तर हळू-हळू टाचांना ज्या भेगा पडलेत त्या सर्व भेगा भरून येण्यास आणि त्यातील पूर्ण जर जखमा झाल्या असेल तर त्याही भरून येण्यास मदत होते. जर टाचांना जखमा झाल्या असेल, त्यातून रक्त येत असेल तर शेक फक्त गरम पाण्याचा नाही तर त्रिफळा काढाचा, त्रिफळा क्वाथचा घेतला पाहिजे. आता हा त्रिफळा काढा किंवा क्वाथ कसा बनवायचा? तर 2 चमचे त्रिफळा चूर्ण घ्यायचं आणि 2 ते 3 लिटरमध्ये तुम्ही ते त्रिफळा चूर्ण टाकून ते पाणी उकळायचं आहे. कमीत कमी 10 ते 15 मिनिटं ते व्यवस्थित मिक्स होईपर्यंत पाणी उकळल्यानंतरनं त्याचा तुम्ही शेक घ्यायचा आहे. त्रिफळा चूर्णमुळे काय होतं त्याच्या काढामुळे? तर त्याच्यामुळे ज्या काही जखमा झालेल्या आहेत टाचांना, ज्या काही भेगा पडून जखमा झाल्या आहेत, त्या भेगा पूर्ण भरून येण्यास मदत होते. प्लस जे रक्त वगैरे येते ते थांबण्यास मदत होते आणि जे काही टाचांमध्ये वेदना होतात भेगा पडल्यामुळे, त्या वेदनाही कमी येण्यास मदत होते. तर हे पाहिलं आपण शेक आणि लेपबद्दल. आता नेक्स्ट आहे पादाभ्यंग. पादाभ्यंग ही खूप महत्त्वाचा आहे कारण तिथली रुक्षता कमी करण्यासाठी पादाभ्यंगचा उपयोग होतो. आता पादाभ्यंगसाठी तुम्ही एरंड तेल किंवा कोकोनट ऑइल किंवा साजूक तूप किंवा तिळतेल ह्या चौघांपैकी कोणत्याही एका तेलाचा उपयोग करू शकता. ह्याच्यामुळे काय होईल तर ह्याच्यामुळे पूर्ण तिथे रुक्षता कमी येईल, तिथला ड्रायनेस कमी येईल आणि स्निग्धता निर्माण राहण्यास मदत होईल. आठवड्यातनं कमीत कमी 2 ते 3 वेळा किंवा कंप्लीट आठवडा जर तुम्हाला जमत असेल तर रात्री झोपताना पादाभ्यंग करायचा आहे. पादाभ्यंगमुळे बाकीही जसे की झोप न येणे याची तक्रार असते, हार्मोनल इम्बॅलन्सची तक्रार असते. ह्या सर्व गोष्टीही कमी येण्यास मदत होते. तसंच शरीरामधली उष्णता, ड्रायनेस हे कमी येण्यासाठी मदत होते. तर हे पाहिलं आपण पादाभ्यंग केल्याने होणारे फायदे. आता सगळ्यात मेन येतं निदान परिवर्जन. कारण आपण जर ट्रीटमेंट घेतोय त्यासोबत पॅरलली आपण निदान परिवर्जन करणं ही फार महत्त्वाचं आहे. कारण जो काही हेतू आहे, जे काही कारण आहे आपल्या टाचांना भेगा पडण्याचं, ते कमी करणं, ते बंद करणं ही फार महत्त्वाचं आहे. तेव्हाच आपण जी काही ट्रीटमेंट घेते त्याला रिझल्ट येणार आहे. आता सगळ्यात पहिला येतं आहारामध्ये जर आपण जास्ती कोरड्या आहारांचं सेवन करत असेल म्हणजे साखर, मैदा, मीठ याचं प्रमाण जर आपलं जास्त असेल, ते प्रमाण आपल्याला कमी करावं लागणार आहे. आणि सेकंड जर आपण धूळ मातीमध्ये जर काम करत असेल त्याच्यामुळे जर टाचांना भेगा पडत असेल तर शक्य असेल तर सॉक्स आणि शूज दोघांचा वापर करायचा आहे. त्याच्यामुळे तुमचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट त्या मातीशी किंवा त्या धुळीशी येणार नाही आणि टाचांना भेगा पडणार नाहीत. जे लोक अनवाणी पायाने चालतात त्यांनी अनवाणी पायाने चालणं बंद करायचं आहे. चप्पल, शूज याचा वापर करायचा आहे. सॉफ्ट सोल असलेली चप्पलचा किंवा शूजचा वापर करायचा आहे. आणि जास्ती वेळ उभे राहून काम करतात त्या लोकांनी जर पादाभ्यंग जरी केलं तरी तिथील वातदोष कमी होऊन तिथील रुक्षता कमी येण्यास मदत होते. तर हे झालं निदान परिवर्जन बद्दल. ट्रीटमेंट सोबत निदान परिवर्जन ही खूप महत्त्वाचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की टाचांना भेगा पडण्याची कोणती मुख्य कारणे आहेत आणि प्लस त्यासाठी आपण कोणते सोपे घरगुती उपाय करू शकतो आणि कोणती काळजी घ्यायची आहे ह्या सर्व गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. आणखीन तुम्हाला काही डाऊट्स असतील, आणखीन काही क्वेरी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक यू.